नमस्कार, वेलकम टू इंटिग्रेटेड क्लासेस. सध्याची अवस्था पाहून आपण ऑनलाईन लेक्चर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी सर्वांनी ऑनलाईन लेक्चरचा फायदा करून घ्या. यूट्यूबवर तुम्हाला ॲक्च्युली ज्यावेळी तुम्ही पाहिजे त्यावेळी व्हिडिओ स्टॉप करून जेवढे सेकंद पाहिजे तेवढे सेकंद मागं घेऊन फॉरवर्ड करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला 3 ऑप्शन मिळतात. पहिला ऑप्शन तुम्ही यूट्यूबमध्ये पाहू शकता की पॉज बटन आहे, जिथे तुम्हाला समजत नाही तिथे व्हिडिओ थांबवून विचार करून त्याच्यावर पहा. इथे ह्या बटनाच्या आणि इथे ह्या बटनाच्या वर तुम्ही जर डबल टॅप केला, इथे डबल टॅप केला किंवा इथे डबल टॅप केला तर व्हिडिओ 10 सेकंद इकडे पुढे जातो, इकडून 10 सेकंद व्हिडिओ मागे येतो. त्यावेळी तुम्हाला सांगत असताना तुमचं लक्ष नसेल कदाचित किंवा एखादा पॉईंट कळत नसेल, तर ज्यावेळी तुम्हाला गरज आहे त्यावेळी पुढे मागं तुमच्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून बघा. व्हिडिओ व्यवस्थित पहा, पूर्णपणे फायदा घ्या. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे गव्हर्मेंट ह्याच्यावर विचार करत आहे. जर लेट स्कूल स्टार्ट झाली, लेट ट्यूशन स्टार्ट झाली तर एक्झाम पण लेटच होईल. त्यामुळे जास्त कोणी गोंधळात पडू नका. सरकार तुमचा व्यवस्थित विचार करत आहे. तरी देखील आपण ऑनलाईन लेक्चर सुरूच केलेले आहेत. तर मी ब्लेसिंग सर. आज आपण सायन्सचा सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. तो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचं तुम्हाला बेसिक नॉलेज आहेच, तरी देखील ह्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पहिलाच प्रश्न विचारलेला आहे. तो आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. तुम्हाला सर्वांना माहीत आहे मॅटरचे 3 टाईप असतात. देर आर 3 टाईप्स ऑफ मॅटर. फर्स्ट वन इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आणि त्यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स असा आहे की इन सॉलिड द पार्टिकल्स ऑफ सॉलिड आर व्हेरी क्लोज टू इच अदर. इन लिक्विड द पार्टिकल्स आर जस्ट फार फ्रॉम इच अदर अँड इन गॅसेस द पार्टिकल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. सॉलिडमध्ये सॉलिडचे पार्टिकल्स एकदम जवळजवळ असतात, लिक्विडमध्ये ते थोडेसे लांब असतात आणि गॅसेसमध्ये ते जरा जास्तच लांब असतात. ओके, तर सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या बुकमध्ये. आणखीन एक म्हणजे तुम्ही सायन्स बुक घेऊन बसा. जर तुमच्याकडे बुक नसेल तर मी तुम्हाला ग्रुपला PDF पाठवेन. ते बुक घ्या, PDF डाउनलोड करा. मग व्हिडिओ बघत असताना बुक पण तुमच्यासोबत हवं आहे. बरेचसे पॉईंट तुम्हाला जास्त क्लिअर होतील बुकमुळे. ओके, तर सेकंड क्वेश्चन आहे की व्हॉट आर द टाईप ऑफ एलिमेंट्स. तर एलिमेंट्सचे तुम्हाला माहिती आहे की 3 टाईप असतात. एक म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स. 5वीपासून ते तुम्ही शिकत आलात. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड. म्हणजे मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकल आपण काय म्हणतो माहिती आहे आपल्याला, ॲटम म्हणतो. ॲटममध्ये मग न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन असतात. ते बेसिक स्ट्रक्चर आहे ॲटमचं. लास्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द डिफरन्स बिटवीन मोलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. हा बेसिक आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे की कंपाऊंडमध्ये आणि मोलिक्युलमध्ये काय डिफरन्स आहे. तर आपण इथे जर 2 कॉलम करून डिफरन्स बघायला गेलो तर एकदम सिंपल गोष्ट आहे. इकडं आपण जर मोलिक्यूल आणि इकडे आपण जर कंपाऊंड घेऊन बसलो तर मोलिक्युल्स कसे तयार होतात. तर मोलिक्युल्स 2 और मोर ॲटम्स मिळून तयार होतात. 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम्स ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी मोलिक्यूल तयार होतो. मग ते ॲटम्स कोणतेही असू द्या. जर आपण एक्झाम्पल म्हणून घेतलं तर O2. आता O2 म्हणजे ऑक्सिजनचे 2 ॲटम्स. आपण डेफिनेशनमध्ये लिहिले 2 और मोर ॲटम्स. मग 2 ॲटम्स एकत्र आलेत म्हणजेच आपण ह्याला मोलिक्यूल म्हणतो. किंवा जर आपण एक्झाम्पल घेतलं H2SO4. आता H2SO4 मध्ये तुम्हाला दिसतं आहे हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, सल्फरचा 1 ॲटम आहे, ऑक्सिजनचे 4 ॲटम आहेत. टोटल मिळून ते 2पेक्षा जास्तच होते ते ॲटम्स. म्हणजे जर तुम्ही 4 आणि 5 आणि 2 7 ॲटम्स आहेत म्हणजेच मोलिक्यूल आहे. मोलिक्यूलमध्ये कोणतेही ॲटम्स चालतात, फक्त ते 2 किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजेत. कंपाऊंड, तर कंपाऊंड म्हणजे व्हेन
ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन, त्यावेळी जो प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं H2O, आता H2O हेच एक्झाम्पल इथे घेतो आणखीन मी, H2SO4. आता H2Oमध्ये तुम्हाला दिसतं आहे की हायड्रोजनचा ॲटम आहे, ऑक्सिजनचा ॲटम आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम आहेत, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. तुम्ही म्हणणार मग नक्की फरक काय आहे, तर O2मध्ये फक्त ऑक्सिजनचे ॲटम आहेत. ॲटम्स आहेत पण ते फक्त ऑक्सिजनचे आहेत, वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचे नाहीत, त्यामुळे त्याला आपण कंपाऊंड म्हणू शकत नाही. म्हणजेच मोलिक्युलमध्ये कोणतेही ॲटम्स एकत्र आले तर चालतात, कंपाऊंडमध्ये कोणतेही ॲटम्स चालत नाहीत. कंपाऊंडमध्ये वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचे ॲटम असतील तरच आपण त्याला कंपाऊंड म्हणू शकतो. आणखी एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की तुम्हाला जर काही पॉईंट्स डिफिकल्ट वाटत असतील तर ते रिपीट बघा, थोडेसे व्हिडिओ मागे घ्या आणि ते पॉईंट डबल रिपीट करा, म्हणजे तुम्हाला आणखीन अंडरस्टँडिंग तुमचं बेटर होऊन जाईल. ओके, तर तुमच्या बुकमध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पॉईंट आहे, त्यामध्ये बेसिक इंट्रोडक्शन तुम्ही वाचा. तर सुरुवातीला सायंटिस्ट चॅप्टर्स नावाचं आहे आपल्या, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स चॅप्टरवरून कळते आपल्याला एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला सायंटिस्टने ज्या एलिमेंट शोधले होते, देन सायंटिस्ट ट्राय टू क्लासिफाय एलिमेंट्स इन देअर ओन वे. इनिशियली ॲक्च्युली सायंटिस्ट categorized elements as metals and non-metals, but after some time another group of elements were recognized which have same properties to metals and non-metals. मग नक्की त्याला ठेवायचं कुठं, काही एलिमेंट्स असे आले की ज्यांच्या प्रॉपर्टीज मेटल्सची पण मॅच होत होत्या आणि नॉन मेटल्सची पण मॅच होत होत्या, मग तो तिसरा ग्रुप तयार झाला, तो म्हणजे मेटलॉइड्स. पण त्या क्लासिफिकेशनवर सगळे सायंटिस्ट सॅटिस्फाय नव्हते, त्यामुळे सगळ्या सायंटिस्टनी आपलं क्लासिफिकेशन सुरू केलं. मग खूप सायंटिस्ट आहेत, तुम्हाला 12वीमध्ये 1-2 पॉईंट ह्याच्यामध्ये जास्त पण शिकायला मिळतील 11वी-12वीमध्ये. आता आपल्याकडे पहिला पॉईंट आहे डोबेरायनर्स ट्रायड. डोबेरायनर नावाचे सायंटिस्ट होते, त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही बुकमध्ये वाचू शकता. डोबेरायनर्स ट्रायडवरून आपल्या लक्षात येते की काहीतरी 3 असणार आहे. ट्राय ह्याच्यावरून लक्षात येतं आपल्याला काहीतरी 3 आहे, 3 हा संख्या आहे. तर डोबेरायनर ह्यांनी काय केलं होतं नक्की आपण जाणून घेऊया. ॲक्च्युली डोबेरायनर क्लासिफाईड एलिमेंट्स इन 2 ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. मीन्स इन ईच ग्रुप ही प्लेस्ड 3 एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. डोबेरायनर यांनी काय केलं होतं, ग्रुप्स तयार केले होते 3 एलिमेंट्सचे, आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 3 एलिमेंट होते. मग हे 3च एलिमेंट का घ्यायचे किंवा हेच 3 का, तर त्याचं उत्तर असं आहे की हा तिघांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. थोडक्यात ज्या 3 एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत ते 3 एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये, असे त्यांनी ग्रुप्स केले आणि 3 एलिमेंट्स असल्यामुळं त्याला नाव दिलं ट्रायड, आणि ते डोबेरायनर ह्यांनी तयार केलं होतं, त्यामुळे ह्या पॉईंटचं नाव आहे डोबेरायनर्स ट्रायड. मग आता नक्की ह्यामध्ये आहे काय, आपण हा पहिला ग्रुप घेऊन पाहूया. ह्याच्यामध्ये आणखीन त्यांनी ते 3 एलिमेंट्स ठेवताना ज्याचं मास, ॲटोमिक मास. आता ॲटोमिक मास म्हणजे काय आहे, ॲटोमिक मास मीन्स सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची सम मिळून तयार होतं ॲटोमिक मास. मग ह्या 3 एलिमेंट्सच्या ॲटोमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी ठेवले होते. मग इथे तुम्ही पाहू शकता, फर्स्ट एलिमेंट आहे लिथियम, ज्याचं ॲटोमिक मास आहे 6.9. सेकंड एलिमेंट आहे सोडियम, ॲटोमिक मास आहे 23. अँड पोटॅशियम हा लास्ट एलिमेंट, त्याचं मास आहे 39.1. म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसतं येतं की इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. मग त्यांचा एक लॉ आहे, एक रूल आहे डोबेरायनर्स ट्रायडचा. तो रूल असा सांगतो आपल्याला की व्हेन in a triad the atomic mass or the sum of atomic masses of first and last element is approximately equal to atomic mass of middle element. त्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही फर्स्ट एलिमेंट आणि लास्ट एलिमेंट ह्या दोघांची सम केली आणि त्याचा मीन घेतला तर तो मधल्या एलिमेंटच्या ॲटोमिक मास एवढा येतो. पुन्हा एकदा मी तो रूल सांगतो, the sum of atomic masses of first and last element, the mean of sum of atomic masses of first and last element is approximately equal to middle element.
आपल्याला आता मग ह्या दोन इलेमेंट्सच्या ॲटॉमिक मासचा मीन काढावा लागेल आणि तो मीन काढून आपल्याला बघायचं आहे की तो मिडल एलिमेंट एवढा येतो की नाही. मग आपण इथं रफ वर्क करूया. फर्स्ट एलिमेंट तुम्ही ॲटॉमिक मास दिसते तुम्हाला आहे 6.9 प्लस थर्ड एलिमेंट बघा, थर्ड एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे 39.1 आणि ह्याचा आपल्याला जर मीन काढायचा असेल तर आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे 2 न. मग ह्या दोघांची सम बघा किती होते. ह्या दोघांची सम होणार आहे रफली इक्वल टू 46 आणि 46 डिवाइड बाय 2. 46 डिवाइड बाय 2 हे ॲन्सर असणार आहे 23. मग आपण नक्की काय केलं, फर्स्ट एलिमेंट लास्ट एलिमेंट ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासचा मीन कॅल्क्युलेट केला. मग तो मीन ॲप्रॉक्सिमेटली इथे तर बरोबर इक्वलच आला आहे, पण काही केसमध्ये तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली इक्वल दिसेल. ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आला आहे मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढा. थोडक्यात त्यांचा रूल बरोबर आहे. काय रूल होता त्यांचा, द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. ओके, इथे पण आपण हा लॉ जस्टिफाय करून बघू शकतो. काय करायचं आहे आपल्याला, फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा मीन काढायचा. तो मीन कसा काढतो आपण, फर्स्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे 40.1 प्लस सेकंड एलिमेंट लास्ट एलिमेंट आहे याचा ॲटॉमिक मास हा बेरियम आहे, हा कॅल्शियम आहे, याचा ॲटॉमिक मास आहे 137.3 आणि ह्याचा मीन काढायचा आहे म्हणून आपण ह्याला डिवाइड करणार 2 ने. ह्या दोघांची सम करा, किती येते सम 177. पॉईंट किती होणार आहे 0.4 डिवाइड बाय 2. मग हा मीन येईल बरोबर 88.7 एवढा. ओके, आता आपण बघितलं ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासचा मीन आला 88.7 आणि मध्ये जो एलिमेंट आहे ह्याचा मात्र ॲटॉमिक मास आहे 87.6 म्हणजेच हे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहे, जवळपास आहे मास, जवळपास इक्वल आहे. 87.6 आणि 88.7 हे जवळपास इक्वल आहेत, साधारण इक्वल आहेत. ओके, वाटलं तर आपण हे पण मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता फर्स्ट एलिमेंटचं ॲटॉमिक मास आहे 35.5 प्लस लास्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे 126.9. ह्याचा मीन काढण्यासाठी डिवाइड बाय 2. मग 126 प्लस 35 ते किती होणार आहे 126 प्लस 35 तर त्याची बेरीज होते 162.4 आणि डिवाइड करावं लागणार आहे आपल्याला ह्याला 2 न. मग ॲन्सर किती येईल 81.2. मग बघा इथे पण बघा 81.2 आणि 79.9 हे ॲप्रॉक्सिमेटली इक्वलच आहेत, जवळपास इक्वल आहेत ते. ओके, म्हणजे तुम्हाला इथं पण क्लिअर झालं की फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा आपण मीन घेतला आणि तो मीन मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढा आला. ओके, मग आपण म्हणणार की हे सक्सेसफुल झाले की नाही. सक्सेसफुल झाले डोबी रायनर, पण लिमिटेड, काही लिमिटेड ग्रुप्स एवढं. आफ्टर सम टाइम और आफ्टर सम पीरियड few triads come in which Dobereiner's law was not applicable. तुम्ही म्हणणार असं कोणतं ट्रायड आहे, मी तुम्हाला एक ट्रायड सांगतो. ते आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्टियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास आहे 24.3, कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1, स्ट्रॉन्टियमचा मास आहे 87.6. तर जर आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा मीन घ्यावा लागेल. मग तो कसा घेतो आपण 24.3 प्लस 87.6 डिवाइड बाय 2. मग ह्या दोघांचा
जर आपण मीन घेतला तर तो मीन येतो आहे, सॉरी या दोघांची सम काढू पहिला आपण, 111.9 होईल डिवाइड बाय 2, सो ॲन्सर येईल 55.95. ओके. आता तुम्हाला दिसलं की इथं कॅल्शियम आहे, याचं ॲटोमिक मास आहे 40.1 आणि आपला मीन आला आहे 55.95. म्हणजे हे ॲप्रॉक्सिमेटली पण इक्वल नाही. म्हणजेच ह्या ट्रायडमध्ये डोबेरायनरचा लॉ ॲप्लाय होत नाही, म्हणून डोबेरायनर फेल झाले. नंतर दुसरे सायंटिस्ट उभं राहिले ज्यांचं नाव होतं न्यूलँड. मग आपला ॲक्च्युली पॉईंट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ऑक्ट ह्यावरून तुमच्या लक्षात येत असेल, ऑक्ट, ऑक्ट म्हणजे 8. मग म्युझिकमधले तुम्हाला ऑक्टेव्ज माहीत असतील. ऑक्टेव्ज म्युझिकमध्ये तुम्ही सर्वजण ऐकलं असेल, सा रे ग म प ध नि सा. जर आपण बोटांवर मोजलं तर पहिला असतो सा, दुसरा रे ग म प ध नि. नी नंतर आणखीन 8वा जो येतो तो 8वा साच येतो आहे. म्हणजे पहिला पण सा आहे आणि 8वा पण सा आहे. म्हणजे पहिला आणि 8वा सेम असतात. ह्याच्यावरून आपण त्याला म्हणतो म्युझिक ऑक्टेव्ज. मग तीच कॉन्सेप्ट डोबेरायनर यांनी आपल्या टेबलमध्ये ॲप्लाय केली होती. मग व्हॉट न्यूलँड डीड, सॉरी डोबेरायनर म्हणतो मी, न्यूलँड. डोबेरायनर अरेंज्ड एलिमेंट्स in increasing order of atomic masses, and he said one rule that the the properties of first element and 8 element are same. त्यांनी केलं की सगळे जे एलिमेंट्स आपण इथे अरेंज केलेत, आपण म्हणजे ते न्यूलँडने अरेंज केले होते, ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले होते ॲटोमिक मासच्या. हायड्रोजनचं ॲटोमिक मास सर्वात कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त लिथियमचं, त्यानंतर बेरिलियमचं अँड सो ऑन. मग ही अरेंजमेंट केल्यानंतर त्यांनी असं प्रूव्ह केलं की द प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट एलिमेंट अँड द प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट आर सेम. मग आपण इथं क्रॉस चेक करून बघू शकतो. मग तुम्हाला दिसतं इथं पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन. बघा मी कॅल्क्युलेट करतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ आणि 8th. 8th एलिमेंट कोणता आलेला आहे आपला? फ्लोरीन. ओके, हायड्रोजन अँड फ्लोरीन. मग ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम पाहिजेत. हायड्रोजन इज गॅस, फ्लोरीन इज ऑल्सो गॅस. वॅलेन्सी ऑफ हायड्रोजन इज 1, वॅलेन्सी ऑफ फ्लोरीन इज ऑल्सो 1. हायड्रोजन नीड्स 1 इलेक्ट्रॉन टू बिकम स्टेबल, फ्लोरीन ऑल्सो नीड्स 1 इलेक्ट्रॉन टू बिकम स्टेबल. म्हणजे ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. अजून एकदा चेक करू आपण. लिथियमला घेऊ सेकंड. मग ह्याला जर आपण 1 म्हणलं, ह्याला 1 2 3 4 5 6 7 8. लिथियम आला फर्स्ट, 8th आला सोडियम. म्हणजे लिथियम आणि सोडियम ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम यायला हव्या. बघूया आपण. लिथियम मेटल आहे, सोडियम पण मेटल आहे. याला आपण ज्याची जर रिॲक्शन आपण वॉटरबरोबर केली, वॉटरबरोबर, तर लिथियम ची रिॲक्शन वॉटरबरोबर प्लस H2O, रिॲक्शन एकदम फास्ट होते, विगरोस रिॲक्शन असते. सोडियमची जरी आपण रिॲक्शन वॉटरबरोबर केली तरी सेम रिॲक्शन, एकदम विगरोस रिॲक्शन असते, फास्ट होते. केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. लिथियम आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सोडियमच्या पण आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. आणखीन बऱ्याच प्रॉपर्टीज सेम आहेत. लिथियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म लिथियम ऑक्साईड, सोडियम ऑल्सो रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म सोडियम ऑक्साईड. भरपूर रिॲक्शन सेम आहेत. जर तुम्ही हा एलिमेंट पाहिला, याला आपण म्हणतो कुठे आहेत का, ठीक आहे, हा इंटरेस्टिंग आहे. आणखीन बोरॉन, ॲल्युमिनियम. बोरॉनचा 3 व्हॅलेन्स आहे, ॲल्युमिनियमची पण 3 व्हॅलेन्स आहे. इथे पहा कार्बन फर्स्ट आणि हा 8 फर्स्ट 8 असंच होणार आहे. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, त्याला आपण टेट्राव्हॅलेंट म्हणतो. सिलिकॉनची पण व्हॅलेन्सी 4 आहे, टेट्राव्हॅलेंट म्हणतो. कार्बन कंपाऊंड्स तयार करतो, त्याला आपण एक चॅप्टर आहे त्यामध्ये शिकणार आहे. त्याप्रमाणे थोड्याफार प्रमाणात सिलिकॉन कंपाऊंड तयार करतो.
नायट्रोजन फॉस्फरसच्या प्रॉपर्टी सेम आहेत, ऑक्सिजन सल्फरच्या सेम आहेत. मग नक्की हे झालं इथपर्यंत, पण नक्की स्कीम गंडली कुठं? तर घोळ इथे झाला की एव्हरी 8th element had similar properties to the first element. Every 8th element had similar properties to 8th element. पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट ह्यांच्या प्रॉपर्टीज सेम होत्या, पण कधीपर्यंत? फक्त कॅल्शियमपर्यंत. कॅल्शियम नंतर हा एलिमेंट आणि हा समजा आपण 8वा धरला तर हा येणार आहे पहिला. 1 2 3 4 5 6 7 8, पहिला 8वा. तर ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आल्या नाहीत. म्हणजे आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8th element डिड नॉट शोड सिमिलर प्रॉपर्टीज टू फर्स्ट एलिमेंट. आता इथं बघता तुम्ही ॲल्युमिनियम आहे, ते क्रोमियम आहे, दोघांच्या प्रॉपर्टी ऑब्वियसली सेम नाहीतच. सिलिकॉन टिटेनियम प्रॉपर्टी सेम नाहीत. फॉस्फर आणि मॅंगनीज प्रॉपर्टीज सेम नाहीत. सल्फर आहे, आयर्न आहे, प्रॉपर्टीज सेम नाहीत. म्हणजे तुम्हाला दिसते की प्रॉपर्टीज सेम नाहीत. कधी? आफ्टर कॅल्शियम. कॅल्शियम नंतर प्रॉपर्टीज सेम येत नाहीत. ओके. जर तुम्ही पाहिलं तर त्यांचा जो रूल आहे तो सगळीकडेच ॲप्लाय झाला पाहिजे, जो की ॲप्लाय होत नाही. म्हणजेच न्यूलँड्स पण सक्सेसफुल झाले नाहीत, डोबेला तर सक्सेसफुल झालेच नाहीत. हे तर काही ट्रायडमध्ये सक्सेसफुल होते न्यूलँड, पण तुम्हाला दिसतं सक्सेसफुल झाले नाहीत. आता ह्या न्यूलँडच्या टेबलमध्ये तुम्हाला काही ड्रॉबॅक्स आहेत, एक्झामला क्वेश्चन विचारतात ड्रॉबॅक्स म्हणून. पहिला ड्रॉबॅक की न्यूलँड प्लेस्ड 2 elements ॲट 1 place हॅविंग डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. न्यूलँडनी 2 एलिमेंट, इथं पण पाहत आहे 2 एलिमेंट एका ठिकाणी ठेवलेत, इथं पण पाहत आहे 2 एलिमेंट एका ठिकाणी ठेवलेत. 2 एलिमेंट एका ठिकाणी चालतात, पण त्यांच्या प्रॉपर्टीज सेम हवेत. न्यूलँडनी तसं केलं नाही. त्यांनी आपला लॉ ॲप्लाय करण्यासाठी 2 एलिमेंट्स एका जागी ठेवले, असे 2 एलिमेंट्स ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम नाहीत. म्हणजेच हे चुकीचं आहे, असं चालत नाही. 2 एलिमेंट्स एका जागी चालतात, प्रॉपर्टीज सेम असतील तर. म्हणजे पहिलं ड्रॉबॅक आपल्याला कळालं की न्यूलँड प्लेस्ड 2 elements हॅविंग डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज ॲट 1 position. सेकंड प्रॉपर्टी आहे आफ्टर न्यूलँड्स टेबल when newly elements were discovered then there is no provision for these elements in Newland's table. नवीन जे एलिमेंट्स आले त्या नवीन एलिमेंट्सना ह्या टेबलमध्ये जागा नव्हती. आणि तिसरं ड्रॉबॅक आहे द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स टेबल. ज्या नवीन एलिमेंटच्या प्रॉपर्टीज होत्या त्या ह्या टेबलमध्ये फिट झाल्या नाहीत. अशा प्रकारे 3 न्यूलँडचे ड्रॉबॅक आहेत. फर्स्ट ड्रॉबॅक सांगितला की न्यूलँड प्लेस्ड 2 different elements having different chemical properties at the same position. दुसरी प्रॉपर्टी न्यूलँड did not give any provision for newly discovered element. आणि तिसरं प्रॉपर्टी म्हणतो मी ड्रॉबॅक आहे तिसरे. आणि थर्ड ड्रॉबॅक आहे द प्रॉपर्टीज ऑफ न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स टेबल. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की न्यूलँड्स ऑक्टेव्ह पण सक्सेसफुल झाले नाहीत. ह्यानंतर आपण जे बघणार आहोत त्यांना आपण सक्सेसफुल म्हणतो, जे सक्सेसफुल झाले ते. मग असे कोण आहेत जे सक्सेसफुल झाले? तर ते आहेत मेंडेलिव्ह, डिमित्री मेंडेलिव्ह. मेंडेलिव्ह यांची तर तुम्ही स्टोरी वाचली तर फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्यांना त्यांचे फादर लहान वयामध्येच एक्सपायर झाले होते. तर अशा कंडिशन्समध्ये त्यांची आई हिला कळालं की आपला मुलगा खूपच हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याला आपण आपल्या लोकल शाळेमध्ये घालू शकत नाही, ह्याला आपण चांगल्या ठिकाणी कुठेतरी स्कूलला घालूया. त्या काळामध्ये ट्रान्सपोर्टचे जास्त फॅसिलिटीज अवेलेबल नव्हते, तरी देखील त्यांनी काही दिवस प्रवास करून त्या काळामध्ये काय असेल ते मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, घोडा, गाढव जे असेल ते घेऊन त्यांना एका युनिव्हर्सिटीमध्ये गेला. त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना कळालं की इथं आपल्या मुलाला जे पाहिजे ते एज्युकेशन नाही आहे. नंतर आणखीन ते घरी रिटर्न आले, आणखीन त्यांनी प्रवास केला. फार स्ट्रगल केल्यानंतर जे फील्ड मेंडेलिव्ह यांना पाहिजे होतं ते फील्ड त्यांना मिळालं. सक्सेसची खूप मोठी स्टोरी आहे, बुक्स वाचा, तुम्हाला कळेल नक्की मेंडेलिव्ह यांनी काय कष्ट केलं होतं.
आता नक्की मेंडेलिव्ह यांनी केलं काय? त्यांना आपण काही बुक्समध्ये तर असं लिहिलं आहे की द फर्स्ट पर्सन हू क्लासिफाईड ऑल एलिमेंट्स सक्सेसफुली वॉज मेंडेलिव्ह. ह्या अगोदर जे दोघं होते ते दोघंही अनसक्सेसफुल झाले. ते दोघं पाहिलं आपण डोबेरायनर आणि दुसरे होते न्यूलॅम, दोघे पण अनसक्सेसफुल होते. बट Mendeleev was the first person to successfully classify all known elements at that time. Actually, at the time of Mendeleev, there were 63 elements, and he arranged all 63 elements in an increasing order of atomic masses. मेंडेलिव्हनी ते सगळे 63 एलिमेंट्स घेतले आणि इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. त्या अगोदर इथं जो मी हा ट्रायड दिलेला दिसतोय तुम्हाला, हा ॲक्च्युली ट्रायड नाही आहे, हे बाय मिस्टेक मी लिहिलेला आहे इथं, हा ट्रायड नाही आहे. ओके, तर मेंडेलिव्ह त्यांच्याविषयी सांगत होतो मी तुम्हाला. मेंडेलिव्हमध्ये जेवढे एलिमेंट्स होते ते सगळे त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावले ॲटॉमिक मासच्या. आता तुमच्यासमोर बुक असेल, आशा करतो तुम्ही बुकमध्ये पाहत असाल, तिथं पेज नंबर 18वर मेंडेलिव्हचा एक टेबल दिलेला आहे. तर ग्रुप 1च्या खाली तुम्हाला दिसेल की तिथे R²O असं लिहिलं आहे, R²O असं लिहिलेलं आहे. आता R म्हणजे काय? एलिमेंट. O काय तुम्हाला माहितीच आहे, ऑक्सिजन. मग तो जो ग्रुप आहे, आता ग्रुप म्हणजे काय नक्की, तर तुम्हाला ते त्यांच्या टेबलमध्ये समजा असा टेबल नसतो, पण आता पर्याय नाही, असाच टेबल असतो म्हणायचं. मग हे जे उभं तुम्हाला दिसतंय ह्याला आपण म्हणणार आहे ग्रुप. हे सगळं हा एक ग्रुप, हा ग्रुप, हा ग्रुप, हा ग्रुप. ओके, आणि हे जे आडवे आहेत त्यांना आपण म्हणणार आहे पिरियड्स. म्हणजे वर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स, हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड्स. मी ज्यावेळी तुम्हाला म्हणेन फर्स्ट ग्रुप त्यावेळी मी बोलत असणार आहे ह्याविषयी, ज्यावेळी म्हणणार मी फर्स्ट पिरियड त्यावेळी मी बोलत असणार आहे ह्याविषयी. ओके, आता तुम्ही फर्स्ट ग्रुपमध्ये पाहू शकता तिथे एलिमेंट आहे, पहिलाच एलिमेंट घेऊ आपण हायड्रोजन. मग काय करायचं आहे, तर R² म्हणजे हायड्रोजनचा स्क्वेअर, H²O, जे की आजच्या काळामध्ये आपण असं लिहितो H2O, जे की बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये पाहू शकता तिथे लिहिलेलं आहे RO मिनरल वॉटर नव्हे, R म्हणजे इथे एलिमेंट असणार आहे. यातलं आपण कोणतं पण एलिमेंट घेऊया, कॅल्शियम घेऊ. त्या ग्रुपमध्ये ग्रुप 2मध्ये कॅल्शियम आहे. चौथा पिरियड बघा, त्यामध्ये कॅल्शियम आहे. ग्रुप 2 आणि पिरियड 4th त्यामध्ये तुम्हाला दिसेल. मग CA झाला O. ओके, कॅल्शियम ऑक्साईडचा फॉर्म्युला CaO. आणखीन एक शेवटचं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, R²O3. कितव्या ग्रुपमध्ये आहे हे? R²O3 थर्ड ग्रुपमध्ये. यातला एक एलिमेंट घेऊ तुम्ही थर्ड पिरियडमधला ॲल्युमिनियम. मग काय होणार ते Al²O3, ज्याला आज आपण लिहितो Al2O3. ह्यालाच आपण ॲल्युमिनियम ऑक्साईड, ॲल्युमिना असं म्हणतो. ओके, म्हणजे ते वर जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेंडेलिव्हचे मेरिट्स डिमेरिट्स पाहू. ओके, आज आपण 2 पॉईंट बघितले आहेत. त्या सगळ्या पॉईंटची नोट्स तयार करा. आपण ज्यावेळी लेक्चर सुरू करेन गव्हर्मेंटनं सांगितल्यानंतर, त्यावेळी तुमच्या नोटबुकमध्ये 10वीच्या तुमचे सगळे तुम्ही काढलेले नोट्स जेवढे शिकवतो त्यावर मी पहिल्या दिवशी बघणार. त्यावेळी सूट नाही तुम्हाला. पहिल्या दिवशी मी सगळ्यांचे नोट्स बघणार. तुम्ही काय काय केलं आहे आत्तापर्यंत, जे शिकवत राहणार आहे आपण कंटिन्यू, त्याविषयी सगळा स्टडी करा. आणि त्याच आठवड्यामध्ये जेवढं आपलं ऑनलाईन टीचिंग झालेलं आहे त्याच्यावर टेस्ट होईल. त्यामुळे कुणीही गाफील राहू नका. सगळ्यांनी अभ्यास करत राहा. भरपूर वेळ मिळालेला आहे, संधीचा फायदा घ्या. जे सब्जेक्ट तुम्हाला टफ वाटतात, इतर दिवसामध्ये तुम्हाला बेसिक तयार करण्याचा वेळ नसतो, इतर बेसिक तयार करायला वेळ आहे. भरपूर अभ्यास करा. आशा करतो सर्वजण घरीच असाल, कोणीही बाहेर जाऊ नका. बाहेर जाऊन आल्यानंतर सॅनिटायझरने हात लावा. घरामध्ये जे अवेलेबल असेल
हँडवॉश असेल त्याने हात धुवा. शक्यतो बाहेर जाऊच नका. अत्यावश्यक सेवा असेल तरच बाहेर जा. स्टे सेफ, स्टे होम. विल सी यू लॅटर. टेक केअर.